नमस्कार मित्रांनो, मी आस्तिक साबळे। मित्रांनो, लाडकी बहीण योजनेअंतर्गत 17 ऑगस्ट रोजी बहिणींच्या बँक खात्यामध्ये 3,000 रुपये सरकार जमा करणार आहे। हे 3,000 रुपये आता नक्की कोणाला मिळतील? तर भरपूर जणांचे फॉर्म अजून पेंडिंगमध्ये आहेत, काही जणांचे फॉर्म आणखी भरलेलेच नाहीत, काही जणांचे रिव्ह्यूमध्ये आहेत। तर नक्की यामध्ये कोणाला पैसे मिळतील? तर यामध्ये सरकारने 2 अटी घातलेल्या आहेत। या 2 अटी तुमच्या जर पूर्ण असतील तर तुम्हाला हे 3,000 रुपये 17 ऑगस्ट रोजी मिळणार आहेत। आता ह्या 2 अटी नक्की कोणकोणत्या आहेत ते समजून घ्या। पहिली अट आहे ते म्हणजे तुमचा जो काही फॉर्म आहे तो 14 ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह असेल तरच हे पैसे तुम्हाला मिळणार आहेत। लक्षात ठेवा, सरकारने याची माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता। मी जो फॉर्म भरलेला आहे तो फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत अप्रूव्ह असेल, म्हणजे मंजूर झालेला असेल तरच हे 3,000 रुपये सरकार तुमच्या बँक खात्यामध्ये जमा करणार आहे। तर ज्यांचे फॉर्म पेंडिंगमध्ये आहेत, रिव्ह्यूमध्ये आहेत, लक्षात ठेवा, तुमचा जर फॉर्म 14 ऑगस्टपर्यंत मंजूर झाला किंवा अप्रूव्ह झाला तरच तुम्हाला हे पैसे मिळणार आहेत। त्यानंतर आता दुसरी अट काय आहे? तुमचं आधार कार्ड बँकेला सीडिंग असणं गरजेचं आहे। तुमचं आधार कार्ड जर बँकेला सीडिंग असेल तरच तुम्हाला हे पैसे मिळतील, अन्यथा पैसे मिळणार नाहीत। ही दुसरी अट आहे। आता ते कसं पाहायचं त्यावर मी माझ्या चॅनलवरती एक व्हिडिओ बनवला आहे, तो मी तुम्हाला त्याची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। आणि आधार कार्ड सीडिंग ॲक्टिवेट आहे की नाही ते तुम्ही त्या व्हिडिओच्या माध्यमातून पाहू शकता। तर हे तुम्हाला का पाहावं लागेल? कारण तुम्हाला जे काही पैसे येणार आहेत ते DBT मार्फत येणार आहेत। त्यामुळे इथे जे काही बँक अकाउंट तुम्हाला दिसेल आधारच्या वेबसाईटवरती त्याच बँकेच्या खात्यामध्ये तुम्हाला पैसे मिळतील। तुम्ही फॉर्म भरताना कोणतेही बँक अकाउंट दिलेलं असू द्या, काही प्रॉब्लेम नाही, फक्त ते सीडिंग ॲक्टिवेट असणं गरजेचं आहे, कारण त्याच बँकेच्या अकाउंटमध्ये तुम्हाला 3,000 रुपये मिळणार आहेत। ही गोष्ट लक्षात ठेवायची आहे। आता तुम्ही म्हणाल, आमचं दुसरी बँक दाखवत आहे, आम्हाला ती बँक नको आहे, आम्हाला दुसऱ्या बँकेमध्ये पैसे घ्यायचे आहेत, तिथे ॲक्टिव्ह दाखवत नाही आहे, इनॲक्टिव्ह दाखवत आहे, कोणतेही बँक दाखवत नाही। त्यांनी काय करायचं? त्यांनी आपल्या बँकमध्ये जाऊन NPCI DBT लिंकचा एक फॉर्म असतो तो भरायचा आहे। लक्षात ठेवा, आधार कार्ड सगळ्याच बँकेला लिंक असतं, पण गव्हर्नमेंटचे जे पैसे येतात, स्कॉलरशिपचे जे पैसे येतात ते मात्र तुम्हाला DBT मार्फत येतात। त्यामुळे त्यांना सांगा, आम्हाला DBT लिंक करून पाहिजे। मित्रांनो, तुम्ही ते लवकरात लवकर DBT लिंक करून घ्या। आता 17 तारखेला हप्ता येणार आहे म्हणल्यावर त्या अगोदर झालं पाहिजे। आणि जर होत नसेल, त्यांना काहीच कळत नसेल, तर तुम्ही डायरेक्ट काय करा, पोस्ट ऑफिसमध्ये जावा आणि डिजिटल अकाउंट काढा। IPPBचं, इंडियन पोस्ट पेमेंट बँकेचं तुम्ही ते डिजिटल अकाउंट काढा। तुम्हाला ते पासबुक देत नाहीत, फक्त एक डिजिटल कार्ड देतात, तर ते अकाउंट काढून घ्या। तुमचं ॲटोमॅटिकली जे काही आधार सीडिंग आहे ते होऊन जाईल आणि तुमचे जे काही पैसे आहेत ते पोस्ट बँकेमध्ये सुद्धा घेऊ शकता। तर अशा प्रकारे ही एक महत्त्वपूर्ण अपडेट होती। आपल्या मित्रांना, आपल्या बहिणींना ही नक्कीच शेअर करा। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।